तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील येणाऱ्या राजुरा धरण परिसरात 26 एप्रिल 2026 रोजी एका अज्ञात महिलेचा मुंडके धडा वेगळे करून जाळण्यात आलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली असून बुलढाणा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास चुकीच्या दिशेने केल्यामुळे या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। या अनोळखी अर्धवट जळालेल्या महिलेचा दफनविधी जळगाव जामोद शहरातील वाडी खुर्द परिसरात असलेल्या नगर परिषदेच्या स्मशानभूमीत करण्यात आला होता। दरम्यान 3 जून रोजी पोलीस व फॉरेन्सिक टीमने तो मृतदेह पुन्हा बाहेर काढून त्याची तपासणी सुरू केली। संपूर्ण राज्यभर गाजत असलेल्या या हत्याकांडाच्या तपासासाठी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक महेश पाटील, पोलीस अधीक्षक निलेश तांबे व जळगाव जामोदचे तहसीलदार पवन पाटील तपासणी ठिकाणी उपस्थित झाले होते। या हत्याकांडाचा यापूर्वी तपास करणारे 4 पोलीस कर्मचारी निलंबित झाले असून पोलीस प्रशासन या घटनेचा नव्याने सखोल तपास करण्यासाठी अहोरात्र झटत आहे। दरम्यान नुकताच जमिनीत पुरलेला मृतदेह पुन्हा एकदा तपासणीसाठी पुन्हा एकदा बाहेर काढल्याने यावरून कदाचित पोलिसांनी व प्राथमिक तपासणी पथकाने DNA चाचणी किंवा इतर महत्त्वाच्या चाचण्या केलेल्या नसाव्यात असा संशय व्यक्त होत आहे। प्रसारमाध्यम तपास अधिकारी किंवा वरिष्ठांना सदर गुन्ह्याच्या तपासासंदर्भात विचारणा केली असता संबंधित अधिकारी कॅमेऱ्यासमोर बोलत नसल्याने पत्रकारांना बातमीचे संकलन कसे करावे याबाबत संभ्रम निर्माण होत आहे, एवढे मात्र निश्चित। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव।